करणं पुन्हा एकदा बदलणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ही भेट असू शकते अशी शक्यता देखील सध्या वर्तवली जाते। तर यावेळी आता राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मात्र या भेटीनं आता अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, पाहतोय आपण राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले, कुठेतरी आता राजकीय समीकरण बदलणार का? नाही, मला असं अजिबात वाटत नाही। अहो, देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या राज्यातला सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा नेता कुणीही भेटायला जाऊ शकतं। मुख्य प्रवाहाच्या राजकारणामध्ये राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाचा नेता हा त्यांना भेटू शकतो। त्यामुळे त्याच्यात काही फार गहजोग करण्यासारखं कारण नाहीये। आणि हे फार विशेष आहे की कदाचित येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता गणेशोत्सवाचा काळ आहे, एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गणपती बघायला जाऊ शकतात, ते एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतात, किंवा गेला बाजार ज्यांना मुख्यमंत्री पदाची प्रचंड महत्वाकांक्षा आणि त्याचे धुमारे फुटलेले आहेत असे उदय सामंत पुन्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात। यातलं काहीही घडू शकतं, परंतु यावरून लगेच स्वतःवरून स्वर्ग गाठायचं काही कारण नाहीये आणि यावरून त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचं पण काही कारण नाही। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी कुठे जावं कुठे नाही जावं, कुणाला भेटावं नाही भेटावं या संबंधाने आमचा कुठलाही अनाठाई आग्रह असण्याचं सुद्धा कारण नाही। निश्चित सुषमाताई, मात्र ज्यावेळी दोन्ही बंधूंच्या युतीची चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागली होती त्यावेळी उद्धव ठाकरे असं स्पष्ट म्हणाले होते की त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे असा संबंध ठेवल्याचं चालणार नाही, ही प्रामुख्याने अट उद्धव ठाकरेंनी जाहीर केली होती। मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे, आता हे सगळं कसं चालतंय? नाही, मला याच्यात काही फार विशेष वाटत नाही। 1.5 महिन्यांपूर्वी आपण सगळ्यांनी जी बातमी चालवली होती बीकेसीच्या हॉटेल सोफिटेल मध्ये आमचे नेते सन्माननीय आदित्यजी आणि देवेंद्रजींची भेट झाली आहे या संबंधाने, तर तेव्हाही माझं हे म्हणणं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुणीही भेटू शकतं, ती भेट झाली असेल तर त्यात काही फार विशेष गोष्ट नाही। आताही माझं हेच म्हणणं आहे की ती जर भेट होत असेल किंवा काही कारणाने, मुळात भेट कोणत्या कारणासाठी झाली त्याचा कुठलाही संदर्भ बाहेर आलेला नाही। जरी समजा तो संदर्भ बाहेर आला तरी हु आर अस की त्यांनी कुठे जायचे आणि कोणाला भेटायचे याचं काही परमिशन कार्ड आम्ही ठरवणार आहोत का? तर मला वाटतं की या संबंधाने आम्ही त्यावर भाष्य करणं हे अजिबात योग्य असणार नाही। निश्चित। धन्यवाद सुषमाताई, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी। त्यामुळे आताच कुठलाही तपशील आल्याशिवाय यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं सुषमाताई म्हणाल्यात।